मित्रांनो नमस्कार. वार आहे बुधवार, तारीख आहे 26 ऑगस्ट. 26 ऑगस्टला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पाऊस असणार आहे तर आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपापले नावं कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, आपण जर महाराष्ट्राचे अनेक परिसर जर बघितले, जिल्हे गावे, तर आपल्याला काही भागात ढगाळ वातावरण दिसत आहे. आपण सर्वात आधी कणकवलीपासून सुरुवात करूया. राजपूर, विजयदुर्ग, देवगड, मालवण, त्याचबरोबर सावंतवाडी हा परिसर जर आपण बघितला तर या भागात आपल्याला थोड्याफार प्रमाणात पाऊस हा दिसत आहे. त्याचबरोबर आपण जर कोल्हापूर परिसर जर बघितला तर कोल्हापूर परिसरात देखील आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. निपाणीमध्ये देखील ढगाळ वातावरण आहे. सांगली, तासगाव, विटा, मायनी, त्याचबरोबर सांगोला हा परिसर बघितला तर या भागात देखील आपल्याला म्हणजे जे ढगाळ वातावरण दिसत आहे. आपण इथे बघू शकता सांगोल्यामध्ये, त्याचबरोबर जतमध्ये हा परिसर बघितला तर या परिसरात आपल्याला थोड्याफार प्रमाणात पाऊस हा असणार आहे, म्हणजे मध्यम ते रिमझिम पाऊस. त्याचबरोबर आपण जर सोलापूर परिसर जर बघितला तर सोलापूरमध्ये आपण जर बघितलं तर सोलापूरमध्ये ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे. अक्कलकोटमध्ये देखील तीच परिस्थिती आहे. नलदुर्ग, धाराशिव, बार्शीमध्ये देखील तीच परिस्थिती आहे. जामखेड, कर्जत, बीड, केज, माजलगाव, परळी, लातूर, अहमदपूर, उदगीर, त्याचबरोबर बिदरमध्ये जर बघितलं तर बिदरमध्ये देखील ढगाळ वातावरण आहे, कुठलाही पाऊस नाही आहे. इकडे जर आपण जर नांदेड परिसर बघितला, परभणी, नांदेड, त्याचबरोबर जिंतूर, परतूर, शेलू, माजलगाव, शेवगाव हा परिसर बघितला, हिंगोली, तर या परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर आपण जर पुसद, अरणी, अंजनी, इथे पुसद आहे, अंजनी आहे, उमरखेड आहे, या परिसरात देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस हा होऊ शकतो. त्याचबरोबर आपण जर पांढरकवडा, वडकी परिसर बघितला, आदिलाबाद हा परिसर बघितला, कळंब, यवतमाळ, फुलगाव, वर्धा, आर्वी, अमरावती, नेर, अचलपूर, अंजनगाव, अकोट, धरणी, त्याचबरोबर त्याला नेपनगर, बुऱ्हाणपूर हा परिसर बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस हा असणार आहे. तर हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे. आपण जर नागपूर परिसर जर बघितला तर नागपूर, रामटेक, सावनेर, उमरेडमध्ये देखील काही प्रमाणात पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर आपण जर भंडारा, तुमसर, साकोली, गोंदिया, आमगाव, देवरी, तुमसर, रामटेकमध्ये देखील चांगल्या प्रमाणात पाऊस हा बुधवारी 26 ऑगस्टला होणार आहे. इकडे धरणीमध्ये देखील पाऊस आहे काही प्रमाणात. बाकी आपण इकडे जर अकोला, परतूर, मेकर हा परिसर बघितला तर या भागात देखील म्हणजे आपल्याला दिसतो इथं पण पाऊस. खामगाव, परतूर या भागात देखील पाऊस आहे. मलकापूर, बोदवडमध्ये देखील रिमझिम पाऊस असणार आहे. बाकी इकडे जर आपण शेवगाव, पाचोरा हा परिसर बघितला तर इथे ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर पारोला, जळगाव, चापोडा, अंबळनेर, शिरपूर, धुळे, मालेगाव, नामपूर, साक्री, नंदुरबार, त्याचबरोबर पिंपळनेर, सटाणा हा परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला काही प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. आपण जर पेठ, दिंडोरी, नाशिक हा परिसर बघितला, त्र्यंबकेश्वर, घोटी या परिसरात आपल्याला थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस दिसत आहे. बाकी इकडे सिन्नर, अकोले, संगमनेर, लोणी, श्रीरामपूर, राहुरी, ढवळपुरी, अहिल्यानगर, श्रीगोंदा, शिरूर, केडगाव, दौंड या परिसरात आपल्याला पूर्णपणे ढगाळ वातावरण दिसत आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा अंदाज तुम्हाला कसा वाटला या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.